आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. नमस्कार. श्री रामरक्षा स्तोत्राच्या संबंधित चर्चासत्रामधल्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. काल आपण रामरक्षेचा सुरुवातीचा भाग आणि त्याचप्रमाणे ध्यानमंत्र यांचा अभ्यास केला. याच्यानंतर रामरक्षा सुरू होते. रामरक्षेमध्ये सुरुवातीला परत एकदा प्रभू रामचंद्रांच्या रूपाचं वर्णन आहे आणि तिथून पुढे मग मुख्य रक्षामंत्र सुरू होतात. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. रघुनाथ म्हणजे प्रभू रामचंद्र यांचं चरित्र 100 कोटी श्लोकांमध्ये लिहिलेलं आहे, इतकं विस्तृत आहे. प्रभू रामचंद्रांचा पराक्रम, त्यांची गाथा, त्यांनी लोकांवर केलेलं प्रेम, प्रजेचं केलेलं पालन, या गोष्टी इतक्या महान आहेत की त्याचं वर्णन करायला 100 कोटी श्लोक लागावेत यात काही आश्चर्य नाही. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. 100 कोटी श्लोकांइतका त्याचा विस्तार आहे. पण पुढे काय म्हटलंय? एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम. म्हणजे नुसतंच हे स्तोत्र विस्तृत आहे असं नाही, पण या स्तोत्रातील एक एक अक्षर इतकं तेजस्वी आहे, इतकं प्रभावी आहे की मोठमोठ्या पातकांचा, महापातकांचा सुद्धा नाश करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य एकेका अक्षरामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे 5 महापातकं सांगितलेली आहेत. कोणती आहेत ही 5 महापातकं? सगळ्यात पहिलं महापातक म्हणजे ब्रह्महत्या, ब्राह्मणाची हत्या किंवा ब्राह्मणाचा वध, हे पहिलं महापातक आहे. याच्यामध्ये उच्च नीचता, जातीयवाद, वर्णभेद, श्रेष्ठ, गौणत्व वगैरे असा कुठलाही भाग नाही आहे. आपल्या सामाजिक आणि राजकीय या दोन्ही गोष्टींमध्ये स्थैर्य राहण्यासाठी हा विषय किंवा हे महापातक मानलेलं आहे. त्याबद्दल आपण चर्चा आत्ता करणार नाही आहे. दुसरं महापातक आहे गोहत्या, गायीची हत्या. आणि गाय आपल्याला वंदनीय आहे, पूजनीय आहे, आणि गायीची हत्या हे एक दुसरं महापातक आहे. तिसरं महापातक आहे सुवर्ण स्थेय, म्हणजे सोन्याची चोरी. अर्थात याच्यामध्ये केवळ सोन्याची चोरी, सोनं या द्रव्याबद्दल त्याच्यामध्ये अर्थ अभिप्रेत नाही आहे. पण सोनं म्हणजे काय असतं तर आपण आयुष्यभर कष्ट करतो, पै पै गोळा करतो आणि त्या साठवलेल्या पैशातनं आपण सोनं विकत घेतो. आणि आपल्या मनात विचार असतो की आता या सोन्याचा विनियोग आपण पुढे मुलांच्या शिक्षणासाठी करू, घर घेण्यासाठी करू, मुलांच्या लग्नासाठी करू, किंवा इतर अनेकही आपल्या मनामध्ये प्रयोजन असतं. त्यासाठी आपण धन गोळा करून सुवर्ण जमा केलेलं असतं. अशा सोन्याची जेव्हा चोरी होते तेव्हा केवळ ते सोनंच नाही तर आपल्या भवितव्यासाठी आपण केलेली जी तरतूद असते त्याचीही चोरी होते. म्हणून सुवर्णस्थेय हे एक महापातक आहे. पुढचं महापातक आहे गुरुतल्पगमन, म्हणजे गुरुच्या पत्नीशी व्यभिचार. अर्थात इथे फक्त गुरुपत्नी असा अभिप्रेत नाही आहे, कुठल्याही परस्त्रीशी व्यभिचार हे एक महापातक आहे. आणि 5वं आणि शेवटचं महापातक जे आपल्यापैकी काही जणांना करायला खूप आवडतं ते म्हणजे सुरापान किंवा मद्यपान. मद्यपान हे आपल्याकडे 5वं महापातक सांगितलेलं आहे. महापातक म्हणजे या पातकांना काहीही शमन नाही किंवा त्या पातकांचा नाश करता येत नाही. पण अशाही पातकांचा नाश करण्याचं सामर्थ्य रामचरित्रातल्या एकेका अक्षरामध्ये आहे. आता जेव्हा आपण हे म्हणतो की पातकांचा नाश होतो तेव्हा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे की केवळ आपण जाऊन गंगेमध्ये स्नान केलं किंवा देवाची पूजा केली किंवा कुठला यज्ञ याग केला
किंवा रोज रामरक्षा म्हटली की आपली पापं नाहीशी होत नाहीत. पाप नाहीसं होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जाणीव झाली पाहिजे की माझ्याकडून हे पाप घडलेलं आहे. आणि नुसतंच घडलेलं आहे असं नाही, तर ते पाप मी पुन्हा कधीही करणार नाही. माझ्याकडून चुकीने हे पातक घडलेलं आहे आणि मी पुन्हा ते पातक करणार नाही. त्याचप्रमाणे या पापाचा जो काही परिणाम आहे, त्याचं जे काही फळ आहे ते मी भोगून संपवीन. म्हणजेच मी त्याचं प्रायश्चित्त किंवा शिक्षा घ्यायला तयार आहे. अशा भावनेने जेव्हा आपण त्या पातकाचं शमन करण्यासाठी तयार होतो आणि आवश्यक गोष्टी करतो, तेव्हा त्या पापाचं शमन होऊ शकतं. आणि हे बाकीचे जे मार्ग आहेत, गंगास्नान किंवा पूजा अर्चा, याच्यामुळे हे पापशमनाची जी क्रिया आहे ती तेजाने किंवा जोरात होऊ शकते, लवकर होऊ शकते. पण केवळ या क्रिया केल्याने पापाचं शमन होत नाही. नाहीतर आपण रोज दिवसभर पाप करू आणि संध्याकाळी येऊन रामरक्षा म्हणू, झालं काम. नाही, असं होत नाही. ठीक आहे. महापातक नाशनम ध्यात्वा नीलोत्पलश्यामम. ध्यात्वा म्हणजे ध्यान करून. आता मी ध्यान केलेलं आहे. कुणाचं केलं आहे? नीलोत्पलश्यामम. नील म्हणजे निळं, उत्पल म्हणजे कमळ, आणि त्या निळ्या कमळाप्रमाणे सावळा वर्ण असलेल्या प्रभुरामांचं ध्यान मी केलेलं आहे. ध्यात्वा नीलोत्पलश्यामम रामम राजीवलोचनम. प्रभू रामचंद्र की ज्यांचे नेत्र कमळाप्रमाणे अत्यंत रेखीव आहेत, अत्यंत सुरेख आहेत, अशा प्रभू रामचंद्रांचं मी ध्यान केलेलं आहे. राजीवलोचनम. ध्यात्वा नीलोत्पलश्यामम रामम राजीवलोचनम जानकी लक्ष्मणोपेतम. जानकी म्हणजे माता सीता आणि लक्ष्मण हे त्यांच्या उपेत म्हणजे त्यांच्या जवळ किंवा त्यांच्या बरोबर आहेत. जानकी लक्ष्मणोपेतम जटा मुकुटमंडितम. आणि डोक्यांवर त्यांनी जटारूपी मुकुट धारण केलेला आहे. त्यांच्याकडे अजून काय गोष्टी आहेत? सासीतून धनुर्बाणम पाणिम. पाणिम म्हणजे हातात. हातात काय काय आहे त्यांच्या? असी. असी म्हणजे तलवार. आपण जेव्हा श्रीरामांचा कुठलाही फोटो बघतो, तस्वीर बघतो, मूर्ती बघतो, तेव्हा सहसा रामांकडे फक्त धनुष्यबाणच असतं, तलवार कधी नसते. पण इथे स्पष्ट उल्लेख केलेला आहे की त्यांच्याकडे तलवार आहे. असी तूण धनु बाण. तूण म्हणजे बाणांचा भाता, धनु म्हणजे धनुष्य आणि बाण. आपल्याला माहिती आहे की जेव्हा प्रभू रामचंद्रांनी शूर्पणखेचं नाक कापलं होतं तेव्हा तलवारीने नाक कापलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे तलवार असायची. तर असं आपण इथे वर्णन केलं आहे की त्यांच्याकडे तलवार आहे, धनुष्यबाण आहे आणि अक्षय भाता त्यांच्या पाठीवर आहे. सासे तूण धनुर्बाणम पाणिम नक्तंचरांतकम. कसे आहेत ते? नक्तंचरांतक आहेत. नक्त म्हणजे रात्र, रात्री संचार करणारे म्हणजे निशाचर म्हणजेच नक्तंचर, त्यांचा अंत करणारे नक्तंचरांतक. तर इथे असा अर्थ होत नाही की आपण सुद्धा कधी कधी रात्री भटकत असतो कुठेतरी चौपाटीवर, समुद्रावर, टाइम्स स्क्वेअरवर वगैरे वगैरे, म्हणजे आपण नक्तंचर होतो का? तर त्याचा अर्थ तसा नाही आहे. नक्तंचर म्हणजे ज्यांची कृत्य वाईट असतात म्हणून ते रात्री संचार करत असतात. राक्षस म्हणा किंवा अनेक दुष्प्रवृत्तीचे लोक, त्यांचा ते अंत करतात. त्याचबरोबर असाही एक अर्थ आहे की ज्यांचे नक्त किंवा रात्र किंवा अंधार हे अज्ञानाचंही प्रतीक आहे. म्हणजे अज्ञानी जे लोक असतात त्यांचा किंवा त्यांच्या अज्ञानाचाही प्रभू रामचंद्र नाश करतात. म्हणून त्यांना नक्तंचरांतक म्हटलेलं आहे. पाणिम आणि पुढे नक्तंचरांतकम. पुढे असं म्हटलेलं आहे, स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतम अजम विभुम. स्वलीलया स्वतःच्या लीलेनी ते या पृथ्वी तलावर, भूतलावर अवतरित झालेले जगाचं तारण करण्यासाठी. जगत्रातुम. आणि ते कसे आहेत? अजम विभुम. अज म्हणजे काय? जन्म नाही असे, म्हणजे त्यांना जन्म नाही. अर्थात जन्म नाही म्हणजे मृत्यूही नाही. पण आपल्याला माहिती आहे की श्रीरामांचा जन्मही झाला होता
आणि मृत्यूही झाला होता. मग हे कसं काय इथे असं अज कसं काय म्हटलेलं आहे? आपल्याला भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान कृष्णांनी बरेचदा सांगितलं आहे, अज, शाश्वत, नित्य, सनातन, या सगळ्यांचा अर्थ समांतर आहे. तर हे जे विशेषण आहे अज आणि विभूम, हे विष्णू रूपासाठी योग्य आहे. आणि प्रभू रामचंद्र हे विष्णूचाच अवतार आहेत. त्यामुळे ह्या विष्णू रूपाला आदी नाही आणि आदी नाही म्हणून अंत नाही. आणि ह्या सगळ्या जगाला व्यापून ते उरलेले आहेत म्हणून त्यांना विभूम असं म्हटलेलं आहे. आविर्भूतम अजम विभूम. पुढे असे म्हटलेलं आहे, रामरक्षाम पठे प्राज्ञ पापग्निव सर्व कामदाम. रामरक्षा ही पापग्नी आहे आणि सर्व कामदाम आहे. म्हणजे सगळ्या पापांचा नाश करणारी आणि सगळी इच्छित फळं देणारी, सगळ्या इच्छा पूर्ण करणारी, सर्व कामदाम अशीही रामरक्षा आहे. म्हणून प्राज्ञ लोकांनी, म्हणजे हुशार लोकांनी, सुज्ञ लोकांनी, समजदार लोकांनी त्याचं पठण करावं, नित्य पठण करावं. आता इथपर्यंत हे रामरक्षेमधली सुरुवातीची माहिती झाली. इथून पुढे कवच जे आहे ते कवच सुरू होतं. त्याचा आता या रामरक्षेचा पाठ म्हणजे त्यातल्या रक्षामंत्रांचा पाठ आपण रोज करायचा आहे. त्याचा अर्थ आपण समजून घेऊ. कुठल्याही स्तोत्राचा, मंत्राचा अर्थ समजून घेऊन त्याचं पठण केलं तर त्याचा जास्त फायदा होतो. कारण आपण काय म्हणतोय, आपण देवाकडे काय मागतोय, किंवा कवचा संदर्भात कुठल्या अवयवासाठी आपण रक्षण मागतोय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण ते रक्षण मागू शकतो. आपण पूर्वी म्हटलं तसं रामरक्षा हे कवच आहे. आणि कवच म्हणताना ज्या अवयवांचा उल्लेख असेल त्या अवयवांना स्पर्श करावा असा संकेत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या ज्या सासूबाई आहेत त्या एक खूप छान उपक्रम राबवतात. त्यांच्या परिचयामध्ये कुणाचा वाढदिवस असेल तर त्या आपल्या मैत्रिणींना घेऊन तिथे जातात आणि त्या सगळ्याजणी मिळून रामरक्षेचा पाठ करतात. आणि जेव्हा हे रक्षा मंत्र असतील तेव्हा त्या व्यक्तीच्या संबंधित अवयवांना सगळ्याजणी मिळून स्पर्श करतात. अत्यंत सुंदर उपक्रम आहे. आपल्या सगळ्यांनाही तो राबवायला काही हरकत नाही. तर इथून आता पुढे आपण हे जे रक्षा मंत्र आहेत त्याचं अध्ययन सुरू करूयात. चौथ्या मंत्राचा दुसरा भाग, दुसरी ओळ, तिथून हे रक्षा मंत्र चालू होतात. हे मंत्र आपण आता बघणार आहे त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे बुधकौशिक ऋषींची बुद्धिमत्ता किती अचाट होती, किती प्रगल्भ होती, याचं एक उत्तम उदाहरण इथे आपण बघणार आहोत. ऋषींनी अपाद मस्तक, डोक्यापासून पायापर्यंत अशा सगळ्या अवयवांचा उल्लेख करून त्या अवयवांसाठी रक्षण मागितलंय. पण जसं जसं हे अवयवांचा क्रम डोक्यापासून पायाकडे जात राहतो तसं तसं रामचरित्र सुद्धा पुढे पुढे सरकत जातं. रामचरित्रात ज्या घटना घडल्या आहेत, ज्या क्रमाने घडल्या आहेत, त्या क्रमाने या घटना इथे आपल्याला आढळतात. अत्यंत सुंदर अशी ही रचना आहे. तर रक्षामंत्राची सुरुवात अशी आहे, शिरोमे राघव पातु भालम दशरथात्मजः. शब्दार्थ असा आहे की राघव रामानी माझ्या डोक्याचं रक्षण करो आणि दशरथपुत्र रामानी माझ्या कपाळाचं, भाल प्रदेशाचं रक्षण करो. आता या रामरक्षा स्तोत्रामध्ये प्रत्येक अवयवाचं रक्षण मागताना प्रभू रामचंद्रांची वेगवेगळी विशेषणं किंवा वेगवेगळी नावं वापरलेली आहेत. आणि तीच नावं किंवा ती विशेषणं का वापरली हे आपण समजून घेणार आहोत. माझ्या डोक्याचं रक्षण करण्यासाठी, माझ्या मस्तकाचं रक्षण करण्यासाठी राघव रामाचा उल्लेख आलेला आहे. या राघव रामानी माझ्या
शिराचं रक्षण करो. असं का म्हटलेलं आहे? तर राघव म्हणजे रघुकुळात जन्माला आलेला. रघुकुळात अनेक राजे झाले. प्रभू रामचंद्र रघुकुळात होते. प्रभू रामचंद्रांचे वडील दशरथ हे रघुकुळातले राजे आहेत. त्यांचे वडील म्हणजे अज ते रघुकुळात आहेत आणि त्यांचे वडील म्हणजे रघु. तर ह्या सगळ्या वंशावळीमध्ये राघव आपण जेव्हा म्हणतो तेव्हा साधारणपणे आपल्या डोक्यामध्ये फक्त प्रभू रामचंद्र येतात. या रघुकुळामध्ये अत्यंत उत्तम, अत्यंत चांगले, गुणी असे हे सगळे राजे होऊन गेले. परंतु प्रभू रामचंद्र हे या सगळ्यांचा शिखर शिरोमणी होते. सगळ्यात उत्कृष्ट, सगळ्यात उत्तम, सगळ्यात न्यायी, सगळ्यात आदर्श असे हे राजे प्रभू रामचंद्र होते. त्यामुळे त्यांचा उल्लेख किंवा जेव्हा आपण राघव म्हणतो तेव्हा आपल्या सगळ्यांच्या मनात फक्त प्रभू रामचंद्रच येतात. मग हे जे प्रभू रामचंद्र आहेत ते रघुकुळाचा शिखर शिरोमणी आहेत. मग हे शिरोमणी असलेल्या प्रभू रामचंद्रांनी राघव रामाने माझ्याही शिराचं रक्षण करावं अशी त्यामागची धारणा आहे. तिथून पुढे जो भाग आहे, दुसरा भाग, तो आहे भालम दशरथात्मजः. परत बघा, आधी कुळाचा उल्लेख झाला, मग वडिलांचा, पित्याचा, मग आता मातेचा होईल आणि अशा प्रकारे ते कथानक पुढे जात राहील. भालम दशरथात्मजः असं का म्हटलेलं आहे? माझ्या भाल प्रदेशाचं म्हणजे माझ्या कपाळाचं रक्षण दशरथ पुत्राने किंवा दशरथ पुत्र रामाने करावं. आपल्याला माहिती आहे की दशरथ राजाच्या नशिबात काही घटना निश्चित होत्या. त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की दशरथ राजांना शाप होता की तुमचा मृत्यू पुत्रवियोगाने होईल. असं हे नशीब दशरथ राजांबरोबर होतं. त्याचप्रमाणे दशरथ राजांच्या पोटी जन्माला आल्यामुळे प्रभू रामचंद्रांना वनवासात जावं लागलं आणि अन्य ज्या काही घटना घडल्या त्या त्यांच्या नशिबी आल्या. भाल प्रदेश किंवा कपाळ हा आपलं नशीब दर्शवतो. म्हणजे जसं दशरथ राजाच्या नशिबात काही गोष्टी होत्या, रामचंद्रांच्या नशिबात काही गोष्टी आल्या, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान विष्णूंनी जेव्हा रामरूपामध्ये पृथ्वीवर अवतार घेण्याचं ठरवलं तेव्हा पृथ्वीवर शेकडो राजे राज्य करत होते आणि हजारो किंवा लाखो दाम्पत्य पृथ्वीवर होती. पण विष्णूंनी दशरथ राजाच्या पोटी जन्म घेण्याचंच ठरवलं. म्हणजे या दशरथ राजाचं भाग्य किती महान असेल कल्पना करा. त्यांचं नावच आहे दशरथ, म्हणजे 10 इंद्रियांवर ज्यांचा ताबा आहे, नियंत्रण आहे. या 10च्या 10 इंद्रियांना ज्यांनी नियंत्रणात ठेवलेलं आहे असे अत्यंत सद्गुणी, अत्यंत पराक्रमी असे हे दशरथ राजे होते. 10 इंद्रिय म्हणजे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, या 10 इंद्रियांवर त्यांचा संपूर्ण ताबा होता. आणि म्हणून भगवान विष्णूंनी त्यांच्या पोटी राम अवतारात जन्म घेण्याचं ठरवलं. मग ह्या राम अवतारांनी दशरथ राजाच्या पोटी जन्म घेऊन त्यांचं भाग्य उजळवलं. अत्यंत भाग्यशाली असं त्यांना भाग्य दिलं, अत्यंत चांगलं भाग्य त्यांना दिलं. तशा रामानी माझंही भाग्य, माझंही कपाळ म्हणजेच माझं भाग्य त्याचं रक्षण करो, मलाही चांगलं उत्तम भाग्य मिळो, अशा अर्थाने आपण दशरथ पुत्र रामाला आपल्या भाळाचं किंवा आपल्या भाग्याचं, आपल्या नशिबाचं रक्षण करायला आपण सांगतोय. पुढचा मंत्र असा येतो, कौसल्येयो दृशौ पातु. कौसल्यापुत्र रामाने माझ्या दृश्य म्हणजे नेत्रांचं रक्षण करावं.
माझ्या डोळ्यांचं रक्षण करावं. डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी दशरथचा पुत्र हा शब्द आलेला नाहीये, राघव शब्द आलेला नाहीये, तर कौसल्यापुत्र, कौसल्येय म्हणजे कौसल्येचा पुत्र, या रामाचाच उल्लेख इथे आलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की माता कौसल्या किंवा कुठलीही माता आपण जर बघितली तर तिच्या मुलाबद्दलच्या भावना या डोळ्यातनं दर्शवल्या जातात, डोळ्यातनं प्रकट होतात. आपल्याला आपल्या आईने कधी आय लव्ह यू असं म्हटलेलं आठवत नसेल किंवा आय एम सो प्राऊड ऑफ यू असं म्हटलेलं आपल्याला कधी आठवत नसेल, पण आपल्या आईचं आपल्यावर प्रेम आहे, आपल्या आईला आपण केलेल्या एखाद्या कृत्याचा अभिमान वाटतो, हे आपल्याला शब्दांमधून समजून घेण्याची आवश्यकता भासत नाही. तिच्या डोळ्यात बघून आपल्याला या सगळ्या भावना लगेच कळतात. या सगळ्या भावना आपल्या पुत्रांबद्दलचं प्रेम, आदर, ममता, करुणा आणि क्वचित प्रसंगी राग, या सगळ्या भावना आई आपल्या डोळ्यातून व्यक्त करत असते. आपल्या डोळ्यांमधून ही आई आपल्या मुलांना रक्षण करत असते, त्यांच्यावर संस्कार करत असते, त्यांचं संगोपन करत असते. अशा कौसल्या मातेने डोळ्यांद्वारे प्रभू रामचंद्रांवरची प्रीती, प्रभू रामचंद्रांवरचं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी व्यक्त केल्या. अशा कौसल्या मातेच्या पुत्रांनी माझ्याही दृष्टीचं किंवा माझ्याही डोळ्यांचं रक्षण करोत. आता कुळ झालं, वडील झाले, आई झाली आणि हे कथानक पुढे सरकतं. जेव्हा प्रभू रामचंद्र बाल्यावस्थेतून पुढे जाऊ लागले तेव्हा दशरथ राजांकडे विश्वामित्र ऋषी आले आणि विश्वामित्र ऋषींनी प्रभू रामचंद्रांची मागणी केली की हे प्रभू रामचंद्र, माझ्या मदतीसाठी मला द्या, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. असं सांगून या विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना आपल्या बरोबर नेलं आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांना ते घेऊन जात होते, अरण्यातून प्रवास करत होते, तेव्हा चालता चालता त्यांनी प्रभू रामचंद्रांना सगळ्या विद्या दिल्या, सगळं ज्ञान दिलं आणि हे सगळं ज्ञान चालता चालता केवळ श्रवणाद्वारे, केवळ ऐकून प्रभू रामचंद्रांनी ग्रहण केलेलं आहे. ते असं म्हणाले नाही, थांबा तुम्ही फार भरभर सांगताय, जरा मला लिहून घेऊ दे, किंवा माझ्या फोनमध्ये मी रेकॉर्ड करून घेतो, किंवा आपल्याकडे AI नोट टेकर असतात त्याच्यामध्ये मी नोट्स घेतो, असं कुठल्याही गोष्ट घडली नाही. एकदा एखादी गोष्ट कानात गेली, एक पाठी ज्याला आपण म्हणतो, की ती प्रभू रामचंद्रांच्या डोक्यामध्ये स्थिरावली. ती त्यांनी ऐकली, समजून घेतली, आकलन केलं आणि पुढे जेव्हा त्या विद्येचा उपयोग लागेल, आवश्यकता लागेल, तेव्हा उपयोगही केला. तर केवळ श्रवणाद्वारे त्यांनी या सगळ्या विद्या ग्रहण केल्या. कुणाद्वारे? विश्वामित्र ऋषींद्वारे. त्याचप्रमाणे ऐकून सगळी विद्या ग्रहण केल्याने त्यांनी विश्वामित्रांना आपण किती चांगले शिष्य आहोत हे पण दाखवून दिलं. तर या दोन्ही गोष्टींमुळे आपण पुढे असं म्हणतोय की माझ्या कानांचं रक्षण कुणी करो? तर विश्वामित्रांना प्रिय असलेल्या रामांनी, विश्वामित्रांचे लाडके शिष्य प्रभू रामचंद्र, त्यांनी माझ्या कानांचं रक्षण करो, म्हणून पुढे म्हटलेलं आहे विश्वामित्र प्रियश्रुती. आता याच्यामध्ये आपण दोन गोष्टी मागतोय. एक तर प्रभू रामचंद्रांनी माझ्या कानाचं रक्षण केलं तर काय होईल? माझे कान हलके होणार नाहीत. कुणीतरी काहीतरी सांगितलंय आणि ते ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवून मी काहीतरी कृती केली असं माझ्याकडून घडणार नाही. त्याचप्रमाणे काहीतरी अनावश्यक बातम्या किंवा गोष्टी ऐकण्यासाठी माझं मन इच्छित होणार नाही किंवा माझे कान इच्छित होणार नाहीत. आपल्याला माहिती असतं काहीतरी चमचमीत गोष्ट एखादी असेल आणि ती अजून रंगवूनच सांगितली जाते आणि ती ऐकण्यासाठी आपण बरेच उत्सुक असतो. तर अशा प्रकारची उत्सुकता, अशा प्रकारच्या अनिष्ट गोष्टी ऐकण्यासाठी माझे कान कधीही उत्सुक असणार नाहीत. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र जसे
विश्वामित्रांचे उत्तम शिष्य होते, तसंच या कानांद्वारे ज्ञान ग्रहण करण्याची, उत्तम शिष्य होण्याचीही शक्ती आपण या मंत्रामध्ये प्रभू रामचंद्रांकडे मागतोय. अशा प्रकारे इथे म्हटलेलं आहे विश्वामित्र प्रियश्रुती. आता हे विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांना कशासाठी घेऊन गेले होते? तर यज्ञाचं रक्षण करण्यासाठी घेऊन गेले होते. विश्वामित्र आणि इतर ऋषी जेव्हा यज्ञ करायचे तेव्हा तिथे असलेले राक्षस त्याच्यामध्ये विघ्न आणायचे, आणि हे विघ्न टाळण्यासाठी आणि अशा राक्षसांचा नाश करण्यासाठी किंवा अशा राक्षसांपासून यज्ञाचं रक्षण करण्यासाठी विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना बरोबर घेतलं होतं. बघा, कथानक परत पुढे जात आहे आणि पुढे आपण असं म्हणतोय, घ्राणम पातु मखत्राता. मख म्हणजे यज्ञ, मखत्राता म्हणजे यज्ञाचं रक्षण करणारा. यज्ञाचं रक्षण करणारा असा जो प्रभू राम आहे, त्या प्रभू रामचंद्रांनी माझ्या घ्राणेंद्रियांचं म्हणजे माझ्या नासिकेचं, माझ्या नाकाचं रक्षण करो, असं इथे का म्हटलेलं आहे? कारण यज्ञांमधून जो धूर निर्माण होतो तो धूर पर्यावरणाला हानिकारक नसतो, जर तो यज्ञ योग्य प्रकारे केला असेल तर. ज्या समिधा दिल्या जातात, आहुती दिल्या जातात, त्याच्यापासून जो धूर निर्माण होतो तो पर्यावरणाला तसंच आपल्याला अत्यंत पोषक असतो, आपल्याला फायदेशीर असतो. आणि तो धूर आपल्या शरीरात कसा जातो? तर नासिकेद्वारे जातो. मग जे प्रभू रामचंद्र मखत्राता होते, ज्यांनी यज्ञाचं रक्षण केलं आणि ह्या धूर निर्मितीची, पर्यावरणाच्या उन्नतीची आणि तो धूर माझ्या शरीरात जाऊन माझ्या रक्षणाची जबाबदारी घेतली होती, अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्या नासिकेचं रक्षण करत. म्हणून मखत्राता रामाचा नाकाशी संबंध आहे. कथानक पुढे जातं, मुखम सौमित्री वत्सल. सौमित्री वत्सल म्हणजे सौमित्र, त्यांच्यावर जे अत्यंत वात्सल्यपूर्ण दृष्टी होती असे प्रभू रामचंद्र. सौमित्र म्हणजे सुमित्रेचा मुलगा म्हणजे लक्ष्मण. पूर्ण रामायण कथानकामध्ये लक्ष्मण हे कायम प्रभू रामचंद्रांबरोबर होते. जेव्हा प्रभू रामचंद्र विश्वामित्रांबरोबर गेले, जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात गेले, लंकेमध्ये युद्धावर गेले, या सगळ्या वेळेला लक्ष्मण कायम प्रभू रामचंद्रांबरोबर होते. आपल्याला माहिती असेल की लक्ष्मण हे कोपिष्ठ होते, पटकन राग यायचा. केवळ लक्ष्मणांच्या चेहऱ्याकडे बघून प्रभू रामचंद्रांना कळायचं की यांच्या मनात काय चाललंय, आणि पुढे काही गडबड होण्याच्या आधीच त्यांच्याशी बोलून, लक्ष्मणांशी बोलून, त्यांना समजावून किंवा उचित मार्गदर्शन करून जर कुठलं अनिष्ट कृत्य घडणार असेल तर ते प्रभू रामचंद्र टाळायचे. असं केवळ चेहऱ्याकडे बघून ज्यांना मनातले भाव कळायचे, अशा सौमित्री वत्सल रामाने माझ्याही मुखाचं रक्षण करो, माझ्याही चेहऱ्याचं रक्षण करो, असा इथे अर्थ सांगितलेला आहे. या मंत्राबरोबरच आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण विराम घेणार आहोत. पुढील मंत्रांचा अर्थ आणि सामर्थ्य आपण पुढील भागात बघणार आहोत. धन्यवाद. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्.